अशा प्रकारे भगवंतांनी तयारी केली आणि देवकीच्या गर्भामध्ये मात्र भगवंत सरळपणे किंवा एकदम गर्भामध्ये गेलेले नाहीत. चतुर्भुज रूपामध्ये वसुदेवाच्या हृदयामध्ये भगवंत पहिल्यांदा प्रकट झाले आणि मग तिथून देवकीच्या गर्भामध्ये आविर्भाव भगवंताचा झालेला आहे. नंतर हळूहळू कालांतराने तो गर्भ वाढायला लागला. जसा जसा तो गर्भ वाढत होता भगवंताचं अवतरण होणार म्हणून सगळ्या देवता देवदेवता या देवकी समोर उभं राहून स्तुती गात होत्या, भगवंताची स्तुती गात होत्या. त्याच्यामध्ये ब्रह्मदेव होते, भगवान शंकर होते, नारद मुनी होते, सर्व देवदेवता मिळून या भगवंताची स्तुती गात होते. इकडे कंसाला सुद्धा लक्षात आलं की आता सात गर्भ झालेले आहेत, 7 जणांनंतर आता 8व्याचा जन्म होऊ शकतो. त्यामुळे कंसाला सुद्धा सारखं सारखं ध्यान लागत होतं, सारखं त्याच्या मनामध्ये येत होतं की आता 8वा येईल मला मारेल, 8वा येईल मला मारेल, 8वा येईल मला मारेल, असं अखंड ध्यान हे भगवंताचंच जणू ध्यान या कंसाला लागलेलं होतं. इकडे भगवंताची स्तुती सुरू आहे, देवांची देव स्तुती करतायत, ऋषीमुनी सगळे देव मिळून स्तुती करतायत. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यसयोनिम निहतंच सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्नहा. अशा प्रकारे स्तुती गातायत सर्व देव की आपण सत्य संकल्प आहात, सापेक्षतेच्या पलीकडे सुद्धा आपणच आहात, सृष्टी निर्माण होण्याच्या पूर्वी सुद्धा आपणच सत्य होतात आणि सृष्टीच्या नंतर सुद्धा सत्य हे आपणच असाल. देवतांनी देवतांनी हे सगळं वर्णन केलं, ही स्तुती केली आणि देवता निघून गेल्या. आता योग्य वेळ ही भगवंतांच्या अवतारांची आलेली आहे. भगवान शुकाचार्य म्हणतात की त्या दिवशी श्रावणातल्या अष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र होतं, आकाशामध्ये सगळे ग्रह तारे हे शुभ स्थितीमध्ये होते, दिशा सगळ्या प्रसन्न झालेल्या आहेत, नद्या सरोवरांमध्ये कमळं फुललेली आहेत, नद्या खळखळून वाहत आहेत, मंगलमय वातावरण सगळीकडे निर्माण झालंय, पक्षी किलबिलाट करतायत, सज्जनांची मन प्रसन्न होत आहेत, कारण आता या राक्षसांचा असुरांचा निपात करणारा भगवंत हा पृथ्वीवरती जन्म घेणार आहे म्हणून सगळे सज्जन लोक सुद्धा प्रसन्न झालेले आहेत. देवतांनी दुंदुभी वाजवायला सुरुवात केलेली आहेत, किन्न गंधर्व सगळे गायन करायला लागलेले आहेत, देव आणि ऋषी सगळे मिळून पुष्पवृष्टी करतायत, पाण्याने भरलेले ढग सुद्धा समुद्राच्या जवळ जाऊन सौम्य गर्जना करायला लागलेले आहेत. श्रावण महिन्यातल्या अष्टमीच्या मध्यरात्री हे भगवंत अवतरणार होते. सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णू देवरूपिणी देवकीच्या ठिकाणी पूर्व दिशेला जसा पूर्ण चंद्र उदय व्हावा, पूर्व दिशेला पूर्ण चंद्राचा उदय ज्याप्रमाणे व्हावा तसे प्रकट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. भगवान देवकीच्या समोर अवतीर्ण झाले. वसुदेवांनी बघितलं तर त्यांच्या समोर एक अद्भुत बालक हे आलेलं आहे. चतुर्भुज आहे, हातामध्ये शंख गदा पद्म अशी आयुध आहेत. भगवान आपल्या पोटी आल्याचा आनंद हा दोघांच्याही चेहऱ्यावरती दिसतो आहे. पण वसुदेवांची ही भावना आहे. वसुदेव भगवंताला सांगतायत की आम्हाला तुझं वात्सल्य सुख भोगायचं आहे. तुम्ही चतुर्भुज आल्यामुळे आमच्या मनामध्ये वात्सल्य भाव निर्माण होण्याच्या ऐवजी अद्भुततेचा भाव निर्माण झालेला आहे. आणि अद्भुततेचा भाव अंतःकरणात जर निर्माण झाला तर त्यावेळेला बुद्धिजन्य जे काही विकार असतील त्या सगळ्यांना तो झाकून टाकतो. वसुदेवांनी भगवंताला प्रार्थना केली की मला तुम्ही सामान्य बालकाच्या रूपामध्ये तुम्ही प्रकट व्हावं, मला दर्शन द्यावं. भगवंतांनी ही विनंती मान्य केली आणि ते सामान्य बालकाच्या रूपामध्ये प्रकटले. वसुदेवाला खूप आनंद वाटला, पण हा आनंद या देवकीच्या शब्दांनी मात्र मावळताना आपल्याला दिसतो. देवकी म्हणते की आपला मुलगा आहे, परमात्मा आहे. वसुदेवांनी त्याला आलिंगन दिलंय, हृदयाशी कवटाळलंय. पण देवकी असं म्हणते, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, झणी कंसाशी कळेल माझ्या बाळाला मारेल. असे शब्द या देवकीचे आहेत. ज्या वेळेला वसुदेवांनी
आपल्या पुत्राला कवटाळलेला आहे त्यावेळेला देवकी असं म्हणते की त्याला लपवा, लवकर लपवा कुठेतरी, कंसाला कळलं तर तो याला सुद्धा आता मारून टाकेल, असे शब्द या देवकीचे आहेत. वसुदेवानी त्यांना हृदयाशी धरल्यावरती त्यांचा अद्भुततेचा भाव या परमात्मा परमेश्वरांनी काढून घेतला आणि त्यांच्या हृदयामध्ये वात्सल्य भाव निर्माण केला. भगवान काय काय करतात बघा. सोडा सोडा मिठी, याच्यामध्ये काय झालं? हृदया हृदय एक झाले, हे ये हृदयीचे ते हृदयी झाले. वसुदेवांनी जी प्रार्थना भगवंताकडे केली होती, विनंती केली होती की आम्हाला अद्भुत भाव असेल तर वात्सल्य सुख आम्हाला मिळणार नाही, तर आपण असा विचार याच्यामध्ये करायला हवा की ज्या वेळेला वसुदेवांनी भगवंताला आपल्या हृदयाशी कवटाळलं त्यावेळेला भगवंतांनी त्यांच्या मनामधला अद्भुततेचा भाव काढून आपला वात्सल्यतेचा भाव या वसुदेवांच्या मनामध्ये निर्माण केला. आता हे कसं शक्य आहे किंवा हे घडलं कशावरून घडलं? तर ह्या देवकीच्या शब्दांवरून आपण हे बघू शकतो की देवकी पहिल्या चरणामध्ये काय म्हणते? सोडा सोडा मिठी. हे पहिल्या चरणामध्ये देवकी म्हणते. आणि लपवा लपवा जगजेठी, म्हणजे पहिल्या चरणामध्ये देवकी जगजेठी म्हणतेय, पण दुसऱ्याच चरणामध्ये ती म्हणतेय की कंस त्याला मारेल.